प्रत्येक जणांना असं वाटतं की स्थानिक स्वराज्य इलेक्शन कावा लागतं हे माहिती नाही. आणि ओबीसी मध्ये जे 92 नगरपालिकेचे इलेक्शन राहिलेले आहेत त्या पुढे ढकलत चालले आहेत. आपल्या पक्षाकडून सगळे निकाल लागलेले आहेत. हे असं वाटतं सगळ्यांना की आपलाच पक्ष जाणून बुजून हे इलेक्शन पुढे ढकललं जातंय. आता ह्याच्यामुळे काय होतंय की आमदार साहेबांना आम्ही प्रत्येक गोष्टी सांगतो. आज माझी आई जिल्हा परिषद सदस्य आहे, मी नरेगावचा सरपंच आहे. माझी जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे जिल्ह्याचा होतो. आज माझ्या एरियात सगळी कामं मी माझ्या पद्धतीने चांगली बघतो. प्रत्येक कामं मी आमदारांना सांगू शकत नाही. 10 कामं सांगितली आमदारांना प्रत्येक गोष्टीला फोन करून सांगू शकत नाही. ह्याच्यामुळे खालती काय झाले, आता माझं गाव 31,000 मतांनी वाढले. प्रत्येक गोष्टीत बूथवर प्रत्येक गोष्टीचे काम आहेत. जे लोकसभेला आम्ही इलेक्शनला जायचो त्यावेळेस लोक कामं घेऊन आम्हाला कामं सांगायचे. आता जरी प्रचाराला जाणार आहे तरी लोक आम्हाला कामं सांगतात. आज गव्हर्नमेंट कुणाचं आहे, आपलं महाराष्ट्र सरकारमध्ये आपले पुणे महानगरपालिका प्रशासन कुणाचं आहे, आपल्या अंडर. आणि पुणे महानगरपालिका प्रशासन एक पण काम ऐकत नाही. आणि त्याच्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी होत नाही. इलेक्शनच लागणार नाही असं प्रत्येक इथल्या नगरपालिकेचे जे इच्छुक उमेदवार स्थानिक स्वराज्य प्रत्येक जणांच्या मनात आहे. आणि त्यामुळे हे जे बसलेत ना हे सगळं तुमच्या समोर फक्त नाटक चाललेलं म्हणून काय हलवायचं काम चालू आहे. मी खरं ते तुम्हाला सांगतो नाही, ह्याच्यातनं मला काय फरक पडला काय नाही, मला काय घेणं नाही. पण एक सांगतो की जी आता आमदार साहेबांचं जे काम आहे, आमदार साहेबांना आम्हाला किती फंड दिला आतापर्यंत 12, 13, 18 कोटी फंड दिला किंवा मागच्या काळात आणि आता देखील दिला. पण येणाऱ्या काळात जे खड्डे बारीक काम आहेत, ड्रेनेज लाईन तुंबलं, लाईट गेली, एमएससीबीचं काम गेलं, हे पुणे महानगरपालिकेचं प्रशासन कोणत्याच प्रकारचं काम करतं. मला तुमचा विषय लक्षात आला. आणि स्थानिक तुम्हाला सूचना सांगा मला विषय स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन घ्यायला लावा फक्त आपल्या पक्षाला सांगा. स्थानिक स्वराज्य आता हे काही विधानसभेचे आधी लागणार नाही त्यानंतर नंतर लावत लागतील नाही कशी लावते लावत काय कार्यकर्ते काय करणार मग फक्त आमदार खासदारच होणार का बाकीचे काय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.